होतंय सगळे म्हणतात, पण कसं होतंय, त्याचा कुठे काय परिणाम होतोय याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्याला याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला निसर्गातच जावं लागतं. आणि कोरल रीफ ही अशी एक इकोसिस्टम आहे ज्याच्यावरती ह्याचे परिणाम पटकन दिसून येतात, हे झालेले परिणाम. तर कुठे ना कुठेतरी ते इंडिकेशन असतं की अरे ठीक आहे, क्लायमेट चेंज होतंय, कोरल रीफ लगेच बदलायला लागले, त्याचा अर्थ क्लायमेट चेंज होतंय बऱ्यापैकी, त्याचं इंडिकेट करतं. दुसरं म्हणजे बरेच लोक ही कोरल रीफवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अवलंबून असतात. बऱ्याच लोकांचं जवळजवळ 100% लाईव्हलीहूड कोरल रीफ मधनं येतं. त्या कोस्टवरच्या त्यांचं कसं, त्यांना काय त्याचा फायदा असतो तर लाईव्हलीहूड म्हणून. हा, म्हणजे त्यातनं ते मासेमारी म्हणा किंवा टुरिझम म्हणा, टुरिझम ही खूप मोठी इंडस्ट्री. आपल्याकडे थोडीफार कमी जास्ती आहे, पण बाहेरच्या देशात टुरिझम खूप पैसा येतो, इकॉनॉमीमध्ये खूप त्याची भर पडते. किंवा मासेमारी म्हणा किंवा कल्चरल व्हॅल्यू पण खूप आहेत. लोकांना त्याचं कल्चरल इम्पॉर्टन्स खूप आहे. कोरल रीफ त्यांनी इतके वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या बघितल्या.